भगवान सिद्धेश्वराच्या असीम कृपेनं श्री रुक्मिणी पांडुरंगाच्या चरणाजवळ बसून श्री सद्गुरू ज्ञानेश्वर महाराज, श्री जगद्गुरू तुकाराम महाराज, श्री संत एकनाथ महाराज यांच्या चरण सानिध्यामध्ये आपण सर्वजण मिळून महान ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायाच्या 970 ओवीचा विचार करतो आहोत. तेव्हा अबोध मात्र असे तो तव तया कृपा नासे, तेव्हा परमार्थ रात्री जैसे अंधारे जाय. तेव्हा परमात्मविषयक केवळ अज्ञानच शिल्लक असते. तेव्हा सगळं कळतं माणसाला, पण धर्म कळत नाही, देव कळत नाही आणि शास्त्र कळत नाही. बाकी सगळं कळतं. तेव्हा ते अज्ञान जर नष्ट व्हायचं असेल तर मग सद्गुरूची सेवा, सद्गुरूचे बोध, त्याने ते अज्ञान नष्ट होतं. जर आपलं अज्ञान जावं आणि आपल्याला आत्मस्वरूपाचं किंवा परमात्म स्वरूपाचं यथार्थ ज्ञान व्हावं असं जर तळमळ असेल तर सद्गुरूची सेवा आणि सद्गुरूचा बोध, त्यामुळे ते अज्ञान निवृत्त होतं, नष्ट होतं. मात्र असा एक गंमत आहे की वैराग्य सिद्धीपासून, परमार्थ म्हटलं की वैराग्य, वैराग्याशिवाय परमार्थ होत नाही. थोडक्यात उदाहरण, तुम्ही सगळं सोडून आला की नाही इथं, त्याला वैराग्य म्हणतात. सर्वाचा त्याग करावा लागतो परमार्थाकरता, त्याचं नाव आहे वैराग्य. ते वैराग्य सिद्धीपासून बुभुत्सू जो आहे, कारण माणसात या बाबतीत 2 प्रकार आहेत. एक आहे मुमुक्षु आणि एक आहे बुभुत्सू. मुमुक्षु म्हणजे मोक्षाची इच्छा करणारा आणि बुभुत्सू म्हणजे खाण्याकरता जगणारा, त्याला बुभुत्सू म्हणतात. अर्थात त्या बुभुत्सूची अवस्था बदलली पाहिजे ना. आपण कशाला जन्माला आलो, कशा करता खायचं आणि किती खायचं आणि काय खायचं, हे जीवाला कळत नाही. कशा करता खायचं, किती खायचं, कसं खायचं, कारण त्याने बुद्धीवर परिणाम होतो. म्हणून काय खायचं हा विचार करणं गरजेचं आहे. कशा करता खायचं हेही विचार करणं गरजेचं आहे. काय हा विचार ज्याच्या ठिकाणी आहे त्याला मुमुक्षू म्हणतात. मग बुभुक्षूच्या ठिकाणी हा विचार आला तर तो सुद्धा मुमुक्षू होऊ शकतो. पण हा विचार येत नाही म्हणून त्याला बुभुत्सू म्हटलं. बुभुत्सू म्हणजे भुंकणारा नाही, बुभुत्सू म्हणजे खाण्याकरता जगणारा. त्याला काय खावं हेही कळत नाही, कुठं खावं हेही कळत नाही, कसं खावं हेही कळत नाही, किती खावं हेही कळत नाही.
कारण परमार्थ म्हटला की युक्त आहार विहार, नेम इंद्रियासी सार, नसावे बासर निद्रा बहुभाषण. बाहेर हातगाडीवरचे पदार्थ खूपच छान आणि खूप स्वाद असतात, चव असते चव, पण ते पदार्थ बुद्धीचं वाटोळं करतात हे आपल्याला कळत नाही. आपण फक्त जिभेचे चोचले पुरवण्याकरता खातो का आपलं चांगलं व्हावं म्हणून खातो? नाही. चांगलं व्हावं हे तर कळणारच माणसाला. चांगलं व्हावं जर कळलं असतं तर इतक्या जोरात ह्या गाड्या चालल्या नसत्या. बहुअंशाने लोक बाहेरच खातात, वारकरी खातात, असं काही प्रश्न नाही. काय बाहेरचं फार आवडतं माणूस, पण त्या बाहेर त्याचा परिणाम काय होतो आपल्या बुद्धीवर, आपल्या परमार्थावर, हे मात्र आपण त्याचा विचार करत नाही लक्षात. आणि आपल्याला त्याची गरजही वाटत नाही, विचार करण्याची गरज वाटत नाहीये. आपला उद्धार व्हावा ही तळमळ नाहीये. ही तळमळ जर असेल तर निश्चित मनुष्य विचार केल्याशिवाय राहणार नाही. युक्त आहार विहार, नेम इंद्रियासी सार, नसावी बासर निद्रा बहुभाषण. आहारावर हे सगळं होतं परिणाम. अन्नतारी, अन्नमारी आणि अन्न विकृती करी असे अन्नाचे प्रकार आहेत. ते ज्ञानेश्वरीच आहेत, फक्त आपल्याकरता ते नाही, आपल्याकरता नाही, आपल्याला त्याची आवश्यकताही नाही. काय चाल बैला चाल आणि कुंद्यावर माती घाल, अशी आहे आपली परिस्थिती. आपली म्हणजे सगळ्या मानवाची, आपली म्हणजे इथे बसले तेवढेच नाही, सगळे मानव जाती. हा बोध कोणाला आहे? जगाचं दुःख नष्ट करण्याकरता आहे. आपल्या एवढं धापाच माणसाचं नाही, जगाचं. अर्जुनाच व्याजी निमित्त करून श्रीराजे. कोणा काय म्हणलं? काय ओझं उतरलं कशाचं, कोणाचं? हा, जगा. फेडिले जगाचे, संसाराचे ओझे फेडिले जगाचे. जगा करताय हे आपल्या करताच आहे अशातला भाग नाही, मानव जाती करता आहे. हा जो बोध आहे ना ज्ञानेश्वरीतला, गीतेतला, शास्त्राचा, धर्माचा जो बोध आहे तो माणसा करता आहे, पण आपल्या करताच नाही. आपण इथं ऐकतो म्हणून आपल्याला वाटतं आपल्या करता जे काय आपल्या नाही. संसारा एवढे थोर ओझे फेडिले जगाचे. सिद्धिबागेतल्या माणसाच्या कल्याणा, संतांच्या, असं म्हणलं का त्याने? नाही, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. देह कष्टविती परोपकारी. जेवढं त्यांना जास्तीत जास्त तळमळीने सांगता येईल तेवढे त्यांनी प्रयत्न केले साधू संत. शेवटी आशीर्वाद तर पण दिला त्यांनी. कर्मधर्म तुमचे असावे कल्याण, घ्या माझे वचन आशीर्वाद. तुम्हाला नाही पटत काय? नाही कळत? मग तुम्ही जसं कराल तसं होईल, तुमचं कल्याण हो. कसली भानगड नाही. तुम्ही जसं कराल तसं. कर्मधर्म तुमचे असावे कल्याण, घ्या माझे वचन आशीर्वाद. महाराज म्हणले, सांगून थकले. म्हणजे शेवटी
तुमच्या कर्माप्रमाणे तुमचं घडेल, आम्हाला तरी काय करायचं. येथे काय बा कोणाचे गेले, ज्याचे त्यांनी हानहित केले. म्हणून या ठिकाणी म्हटलेलं आहे की श्री गुरु जर आपली तयारी झाली तर श्री गुरु आपोआप भेटतात. आणि शिल्लक राहिलेलं जे अज्ञान आहे ते अज्ञान तेवढं श्रीगुरूच्या कृपेनं नष्ट होत. ज्यांना श्रीगुरूची आवश्यकता वाटते, ज्यांना अज्ञान नष्ट व्हावं असं वाटतं, ज्यांना आत्मस्वरूपाचं ज्ञान व्हावं असं वाटतं, त्यांच्याकरता काय त्यांचं अज्ञान तेवढं श्रीगुरूच्या कृपेनं नष्ट होत. जसं रात्र संपली की अंधार जातो त्याचप्रमाणे रात्रीच्या पोटात अंधार आहे आणि सगळ्या माणसाच्या पोटात अज्ञान आहे. सूर्याचा उदय झाला की अंधार जातो आणि श्रीगुरूचा बोध झाला की अज्ञान जातो. तैसी अबोधाची कुशी कर्म करता कार्य ऐशी त्रिपुटी अशी ते जैशी गाभिनी मारिली. तैसी अबोधाची आकुश. अबोध म्हणजे अज्ञान. त्याप्रमाणे अज्ञानाच्या पोटामध्ये त्रिपुटी आहे, कर्म आहे, कर्ता आहे, कार्य आहे. अज्ञानाच्या पोटात हे तिन्ही आहेत. ज्ञानाच्या ठिकाणी सर्वच जावं लागतं. त्रिपुटी नष्ट व्हावी लागते, तेव्हा मग ज्ञान होत असतं. हे अज्ञानाच्या पोटातले कार्य, कारण, कर्म ही त्रिपुटी अज्ञानाच्या पोटात आहे. आणि ज्याप्रमाणे दृष्टांत दिला, गर्भिणी मारली की त्याबरोबर गर्भही नष्ट होत असतो, त्याप्रमाणे अज्ञान गेलं की त्रिपुटी नष्ट होत असते. अज्ञानाच्या पोटात आहे त्रिपुटी. म्हणून म्हटलं या ठिकाणी तैसे अबोध नाशासवे नासे क्रियजात आघवे ऐसा समूळ संभवे संन्यास. त्याप्रमाणे अज्ञान नष्ट झाल्याबरोबर कर्माची त्रिपुटी समाप्त होते. कर्मामुळेच तर माणसाला दुःख भोगवलं. कर्मामुळे जन्म मरण आहे. अज्ञान गेले की सर्व संपलं. त्रिपुटी गेली कर्माची. कर्ता कार्य करण राहत नाही. अशा पद्धतीनं हा मूळ अज्ञानासह सर्व कर्म संन्यास योग्य आहे आणि तो संभवतो. सर्व कर्म संन्यास, सर्व कर्माचा त्याग, पण नुसता कर्माचा त्याग नाही, अज्ञानासह कर्माचा त्याग आहे. येणे मूळ ज्ञान संन्यासे, मूळ अज्ञान संन्यास. दृष्ट्याचा ठाव जेत कुसे, ते तर बुझावे ते अपैसे तोची आहे. पण मूळ अज्ञान, मूळ अज्ञान म्हणजे आपल्या स्वरूपाचं किंवा ब्रह्मस्वरूपाचं अज्ञान, त्याला मूळ अज्ञान म्हणतात. आणि पदार्थाच्या अज्ञानाला तुल अज्ञान म्हणतात. तेव्हा येणे मूळ अज्ञान संन्यास, दृष्ट्याचा ठाव जेत कुसे.
तेच बुजावे ते अपैसे तोची आहे. पण मूळ अज्ञानाच्या संन्यासाने म्हणजे अज्ञानाचा नाश झाल्यानंतर दृश्याचा ठाव ठिकाणा जेव्हा नष्ट होते. जगत हे कशामुळे भासतं? अज्ञानामुळे. अज्ञान गेलं की जग नाही, अज्ञानामुळे जग आहे असं वाटतं. मग अज्ञान गेल्यावर काय आहे? फक्त हरीच आहे, जगत नाही आहे. आम्हाला जग दिसतं, मग त्याच्यामुळे त्याला अज्ञान म्हणतात ना. आम्हाला जग दिसतं त्याचं नाव काय आहे? अज्ञान. आणि ज्यांना जिकडे तिकडे परमात्मा दिसतो त्याचं नाव ज्ञान आहे परमात्माच. पण आपण विवर्तवादामध्ये आहोत. असावं एक आणि भासावं एक अशी आपली परिस्थिती आहे. आहे परमात्मा भासते जगत. आहे दोरी भासला सर्प, आहे मृगजळ भासलं पाणी, आहे शिंप भासली चांदी, आहे लाकूड भासला पुरुष. याला विवर्तवाद म्हणतात. असावं एक आणि भासावं एक. आणि जगच नाही याला अजातवाद म्हणतात. जे झालंच नाही त्याचं नाव अजातवाद. अ म्हणजे नाही, जात म्हणजे झालं. आपल्याला विवर्तवाद जायना तर अजात कधी जाईल? विवर्तवाद सुद्धा आपल्याला लक्षात येत नाही. काय आहे काय दिसतंय हे सुद्धा आपण जाणायला तयार नाही आहे. आहे परमात्मा दिसतंय, भासतंय जगत. भासतंय जग दिसतं म्हणत जग आहे असं सिद्ध करावं लागेल. मग जग दिसत नाही, जग भासतंय. हा भास आहे, जगदाभास. लपवून जगदाभासू दावी मग प्रकाशू करी असं 16व्या अध्यायात म्हटलं. जो लपवून जगदाभासू हा जगदाभास आहे. हा जगदाभास जाणं या देहात फार महत्वाचं. या देहात जर जगदाभास गेला नाही तर कुठंच जायचं नाही. कुठं जागाच नाही जायला. इथंच फक्त जागा आहे भास जाण्याकरता. मनुष्य देहाचं ते ज्ञान आहे, इतर योनीमध्ये ते ज्ञान नाही. म्हणून येणे मुळा ज्ञान संन्यासे दृष्ट्याचा ठाव जेथ पुसे. मूळ अज्ञानाच्या संन्यासाने, अज्ञानाच्या त्यागाने दृश्याचा ठाव ठिकाणा नष्ट होतो. दृश्य म्हणजे हे दिसणारं सर्व, याला दृश्य म्हणतात. याचा सर्व ठाव ठिकाणा नष्ट होतो. जे दृक् दृश्य जगत आहे, दृक् परमात्मा आहे. दृक् म्हणजे ब्रह्म. ते ब्रह्म समजून घ्यायचं असतं. ते ब्रह्म आपल्याला समजत नाही. आपणची ब्रह्म आहाती परी ब्रह्म म्हणावं या भीती. कळतच नाही ना आपल्याला. ते ब्रह्म समजून घ्यावं लागतं. आपण ब्रह्म आहोत, मग कसे आहोत? त्याच्याकरता वेदांताचे ग्रंथ आहेत. ब्रह्म समजून घेण्याकरता अर्थात साधक त्याला सिद्धी प्राप्त तेव्हा होते ज्यावेळी तो हे जगत समजून घेईल, ब्रह्म समजून घेईल, तेव्हा त्याला मोक्ष सिद्धी प्राप्त होते. तात्पर्य काय आहे? म्हणजे साधकच सिद्ध होतो झाला. बुभुत्सु बोधरूप होऊन जात. बुभुत्सु आणि जीव ब्रह्मरूप होतो.
आणि दृश्य दृष्टा दर्शन ही त्रिपुटी समाप्त. त्याला दृष्टांत दिला. चेलिया पाही चेलियावरी पाही स्वप्नची हाती डोही आपण पयाती काही काढू जाई जे. चेलियावरी पाही जाग झाल्यावर स्वप्न तर कुणालाही पडतं. ते स्वप्न जागे झाल्याशिवाय जात नाही. आणि काय स्वप्न पडेल त्याचा पत्ताच नाही. काही पडतं स्वप्न. एक असा खोलीत झोपला होता. बायको त्या कोपऱ्यात आणि हा या कोपऱ्यात गोधडी तोंडावर घेऊन झोपला होता. आणि ते तोंडावर गोधडी तशीच. आणि ते लागलं ओरडायला, वाघ 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 वाघ. बायकोने पाहिलं तोंड उघडं करून, म्हणजे तो गोधडीच्या तोंडावर आहे. हे वाघ वाघ असं काय म्हणतो. ती गेली जवळ त्याची, गोधडी बाजूला गेली. काय म्हणला, अगं म्हणलं वाघ, डोळे उघडा ना. तू ये काय, याला काय दिसत होतं, वाघ. एक बाईची स्वप्न पडलं होतं, जी रडायला लागली, जी रडायला लागली. नवऱ्याला वाटलं कमान रडते काय, काय झालं रडायला. आता तुम्हाला काय सांगू, आता मी विधवा झाले ना. विधवा आता मी समोर यायचं काही बोलत राहती. म्हणजे आता डोळे उघडून बघ ना. आता कशाही डोळे उघडून म्हणली आणि तुम्हाला काय मारी थोडी मग डोळे. तुम्ही आहात काय, तिला काय स्वप्न पडलं होतं. स्वप्न आहे ते काय पाहता स्वप्न लटिके अमृतानुभव म्हणता येईल. पर ते जागृती होईल ठाऊक. स्वप्न खोटं आहे पण जाग झाल्यावर कळत. तसं जगत हे खोटं आहे पण जाग झाल्यावर कळत. जाग झाल्यावर म्हणजे ज्ञान झाल्यावर. चेलियावरी पाही स्वप्नीची याती डोही आपण याती काही काढू जाई. चेलियावरी आपण डोहात बुडवलं पाण्याचा. कुठं, स्वप्नात. पाहत कधी कधी स्वप्न पडत असलं. कोणी तोंडच दाबल्यासारखं स्वप्न पडतं. काय स्वप्न पडेल काही सांगता येत. याला स्वप्न पडलं की डोहात बुडाला, श्वासही घेता येईना. झोपेत होता तो तरी पण त्याला श्वास घेता येईना. हा चालू होता श्वास स्वप्नातला आणि तो बुडत होता. आणि मग मला वाचवा, मी मरतो आता, मी मरतो आता, मला वाचवा. एकाने विचारलं काय झालं, मरायला काही, मला वाचवा, मला वाचवा, मी आता बुडतो. हातात तोंडावर पांघरून घेऊन झोपले. त्याने जागे केला, हे उठ, काय झालं. अहो म्हणलं मला काही पाण्यात बुडायला स्वप्न पडलं होतं. स्वप्न पडलं तरी माणसं ओरडतात. आम्ही गंमत करायचो. कारखाने चालू होत होता. स्वप्नात सुद्धा बिड्यावाल्या बाहेर भांडतात पाण्याला. मजेने बोलायचं काय
म्हणजे स्वप्नात त्याच भांडतात का सगळेच भांडतात? कोणीही भांडतो ना, तसं काही नाही. पण ते स्वप्न आहे हे कळतं केव्हा? जाग झाल्या. पण इथं म्हटलं चैली यावरी पाही स्वप्नीची याती ये डोही आपण याती काही काढो जाईजी. मग स्वप्नातल्या डोहात बुडालेला माणूस त्याला वर काढण्याकरता काही प्रयत्न करायला लागतात का? फक्त जाग करावं लागतं, प्रयत्नाची काहीच गरज नाही. तशा संसाराच्या महापुरात बुडणारी जीव त्यांना काढण्याकरता फक्त जाग करावं लागतं, दुसरं काही करायचं नाही. ते नेणे आता जाणीन हे सरले तया दुःस्वप्न झाला ज्ञातृज्ञेया विहीन चिदाकाश. तै मी नेणे आता जाणेन मी अगोदर परमात्म्याला ब्रह्माला जाणत नव्हतो. हे सरल या दुःस्वप्न मी जाणत नव्हतो, आता जाणतो आहे. हे त्याचं ज्ञान अज्ञानाचं वाईट स्वप्न संपलं. मी जाणत नव्हतो, आता जाणतो आहे. हे ज्ञान अज्ञानाचं वाईट स्वप्न आहे, ते संपलं पाहिजे. आणि झाला ज्ञातृज्ञेया विहीन चिदाकाश. आणि मग तो ज्ञातृज्ञेया विहीन, ज्ञाता ज्ञान ज्ञेय केवळ तो ज्ञानाकाश होतो आणि हे त्रिपुटी नष्ट होतो. तो फक्त ज्ञान स्वरूप होऊन जातो. ज्ञान स्वरूप झाला की सर्व दुःख समाप्त होत. दुःख आहे का दुःखाचा भास आहे? संसार आहे का? संसारात दुःख आहे का? दुःख तर आहे. मग संसार आहेच त्या अर्थी दुःख आहे. मग हा संसार कसा आहे? स्वप्नवत आहे. आता तुम्हाला ते सांगत बराच वेळ. स्वप्नातलं दुःख जसं जागे झाल्यावर जातं, तसं हा स्वप्नवत असणारा संसार म्हणजे खोट्या खरं आहे, खोटं आहे. आणि त्याला त्यातलं जे दुःख आहे ते कसं आहे? ते खोटंच आहे. वाघ खरा होता का? पण त्यात दुःख झालं की नाही? मग दुःख खरं होतं का? मग वाघही खरं नव्हता, दुःखही खरं नव्हतं, भीती खरी नव्हती. पण केव्हा कळलं? तसं संसारही खरा नाही आणि संसारातलं सुख दुःखही खरं नाही. हे केव्हा कळेल? ज्ञान झाल्यावर. ज्ञातृज्ञेया चिदाकाश. फक्त ज्ञान आकाशाप्रमाणे व्यापक झालेलं असतं. आकाशाप्रमाणे चिदाकाश. चित म्हणजे चैतन्य आणि तो चैतन्याचा व्यापकपणा. मुखाभासेसी आरिसा परवता गेलिया विरेशा पाहतेपणे विनजैसा पाहता ठाके. मुखाभासेसी आरिसा. तोंड पाहायला काय लागतं? तवा, पोळपाट, आरसा. आरशात तोंड दिसतं का नाही? तो काय आहे? भास आहे, मुखाभास. आरशामध्ये जे दिसतं तो आभास आहे का खरं आहे? ते आभास आहे.
मग जोपर्यंत तोंड त्या आरशापुढे आहे त्याला बिंब प्रतिबिंब म्हणतात. बिंब जोपर्यंत आहे तोपर्यंत प्रतिबिंब दिसतं. बिंब गेलं की प्रतिबिंब येईल. मग आरसा हे बाजूला झाला. आणि त्यांनी सांगितलं बायको नाही त्याला बी लाव पावडर. ते म्हणजे कुणाला त्या आरशात मी दिसतोय बघ ना. ते गेली तिथे कुठे येते हीच लागली दिसायला झालं. आता बाजूला गेले की तो आभासही जातो की नाही. तो समोर होता म्हणून दिसलं त्याला आणि त्याला लाव. आता ते कुठे तिथं नाही. तो आभास आहे. बिंबामुळे प्रतिबिंब आहे. बिंब गेलं की प्रतिबिंबही गेलं. त्याप्रमाणे मुखाभासेसी आरसा परवता नेलिया विरेश. ज्याच्यामध्ये मुखाचा भास होतो आहे तो बाजूला केलं की पाहतेपणे विण जैसा पाहता ठाकी. मग तो पाहणाराच राहतो फक्त आभास राहत नाही बाजूला गेल्यानंतर. तैसे नेनणे जे गेले तेने जाणणेही नेले. मग अज्ञान गेलं की ज्ञानही जावं लागतं. ज्ञान गिळून गावा गोविंद गा. कळल्यानंतर कळणेपणाही जावा लागतो. आणि जर ते राहिलं किंवा अधोगतीच प्राप्त. ज्ञान राहू नये. ज्ञान झालं की ज्ञान जावं. कळलं की ज्ञान जावं. आणि ज्ञान राहिलं की त्याचा अहंगंड निर्माण होतो. आणि अहंगंड निर्माण झाला की तुका म्हणे नरकी घाली अभिमान. मग तो अधोगतीला नेतो. फार ज्ञानी होते नाही अशा नात का पण ते नरकालाच गेले. ज्ञानी असले तरी कारण तो अहंकार राहता का मला. ज्ञान झालं की ते ज्ञान नष्ट व्हावं. फक्त जाणतेपणा राहावं आणि जाणणं जावं ज्ञान जावं. मी कळलं कोण आहे की ज्याच्यामुळे मी कळलं तो गेलं पाहिजे. ते वाईट आहे विषयासारखं. त्याचं नाव आहे ज्ञानाभिमान. म्हणून ज्ञान झालं की ज्ञान नष्ट व्हावं असं माऊली या ठिकाणी सांगताय. तैसे नेणती जे गेले तेने जाणणेही नेले. मग निष्क्रिय उरले चिन्मात्रची. मग उरलं ते फक्त उरला उरे विठ्ठल. दुसरं काहीच राहत नाही. अशी परिस्थिती आहे. तेव्हा झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करून राहिलेला जो सेवेचा भाग आहे तो आपण उद्या करू. कुंडलिक वरदा आता विश्व